नमस्कार मित्रांनो, मान्सूनचा गारवा सुरू झाला की आपल्या कोकणात एकाच गोष्टीची लगबग सुरू होते, ती म्हणजे भात शेतीची. शेत साफ झाल्यावर येतो मुख्य टप्पा, तो म्हणजे धूळ पेरणी. हातामध्ये भाताचे दाणे घेऊन ते संपूर्ण शेतात भिरकावले जातात. बियाणं टाकून झाल्यावर मग सुरू होते मुख्य नांगरणी. उन्हाने कडक झालेली काळी माती बैलांच्या साह्याने उलथी पालथी करत संपूर्ण शेत उभं आडवं अगदी जोमाने नांगरलं जातं. विशेष म्हणजे मोठ्या माणसांच्या खांद्याला खांदा लावून लहान मुलंही जेव्हा नांगराचा दांडा हातात धरतात, तेव्हा शेतीचा हा वारसा आणि आमची संस्कृती एका पिढीतून पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होताना पाहून ऊर अभिमानाने भरून येतो. नांगरणी झाल्यावर जमिनीतून मातीचे मोठे मोठे तुकडे वर येतात, ज्याला कोकणात डिकला किंवा ढेकळं म्हणतात. ही डिकला फोडण्यासाठी आणि जमीन सपाट करण्यासाठी एका लाकडी साधनाची मदत घेतली जाते आणि हे काम करायला घरातील लहान मुले मुली अगदी आनंदाने पुढे येतात. यानंतर पडणाऱ्या पहिल्या पावसात हे भाताचं बियाणं जमिनीतून छान रुजून वर येईल. कोकणातल्या या कष्टाची आणि संस्कृतीची साक्ष देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.